घरातील पवित्र अशी जागा म्हणजे आपल्या देवांचं देवघर. तर आज आपण देवघराविषयी बघणार आहोत. तर जुन्या देवघराचं काय करायचं आणि नवीन जे देवघर आणलेलं आहे ते कशा प्रकारे आहे, कुठल्या प्रकारची शुभचिन्ह त्याच्यावर मी सांगितल्याप्रमाणे केलेली आहे, अशी बरीचशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरी माऊली. सध्या माझी तब्येत ठीक नाही, त्याच्यामुळे माझे व्हिडिओसुद्धा लेट येत आहे आणि आज आवाजसुद्धा थोडा खराब असेलच, तुम्हाला वाटलं असेल. परंतु म्हटलं चला आपण आज व्हिडिओ बनवूया, बरेच दिवस झाले. तर माझं जे जुनं देवघर आहे ते अशा प्रकारे होतं. नवीन देवघर ज्यावेळेस आपल्या घरामध्ये आपण आणतो तेव्हा एक प्रश्न आपल्याला पडतो ना, की जुन्या देवघराचं काय करायचं. जुनं देवघर आपण कोणाला देऊ शकतो का, दान करू शकतो का, किंवा विकू शकतो किंवा विसर्जन करू शकतो, अशी बरीचशी प्रश्न आपल्याला पडतात. पण तुम्हाला माहिती आहे का, आपले देवघर हे सकारात्मकतेने तयार झालेलं असतं. आपण रोज देवपूजा करतो, मंत्र स्तोत्र पाठ करत असतो, अनेक सण समारंभ उत्सव सर्व काही आपण आपल्या देवघरामार्फतच करत असतो. आणि बऱ्याच वर्षानंतर आपलं देवघर जे आहे ते खूप सकारात्मक झालेलं असतं, खूप पॉझिटिव्ह झालेलं असतं. आपल्या सुखदुःखामध्ये ते वेळोवेळी साथ देणारं असं देवघर असतंच. आपली देवदेवता असतात. तर आपण हे देवघर असंच का कोणाला द्यायचं. अगदी तुम्हाला द्यायचंच असेल तर तुम्ही ते दान करू शकता, मात्र विकायचं नसतं. पण तेही कसं बरं, ज्यावेळेस आपण नवीन देवघर आपल्या घरामध्ये स्थापित करतो, पूजाविधी करतो, सर्व काही झाल्यानंतर काही दिवसानंतर तुम्ही तुमचं जुनं देवघर हे देऊ शकता. अगदी तुम्हाला द्यावंसं वाटलं तर, नाहीतर काही आवश्यकता नाही. तुम्ही त्याचा उपयोग नंतर तुम्हाला वाटेल त्यावेळेस करू शकताच. ज्यावेळेस मी नवीन देवघर तयार करण्याचा निश्चय केला, साधारणतः मला 4-5 महिने तर लागलेच. मी 5 महिन्यापूर्वीच ऑर्डर देऊन ठेवलेली होती. तर तसं म्हटलं तर 1 वर्षापासून मी विचार करत होते, पण ऑर्डर मात्र 5 महिन्यापूर्वी दिली. तर त्यांच्याकडे मी परत जायची. प्रत्येक महिन्याला काहीतरी वेगळं असं डिझाईन मला सांगावं लागायचं. मी त्यांना जवळजवळ 5-6 व्हिडिओज पाठवले आणि त्याच्यातूनच मी त्यांना डिझाईन सांगत गेले. तर मला एक असं ठराविक चिन्ह पाहिजे होतं देवघरामध्ये. आपण बऱ्याचदा बघतो ओम, स्वस्तिक असं काही ना काही शुभलाभ वगैरे बरंचसं काही असतं. पण माझं ठाम मत होतं की मला विठ्ठल रुक्माईच हवी होती आणि त्याला फ्रंटला सागवानी मेहरब हवी होती. त्याकरिता अशा प्रकारे डिझाईन सांगून मी बनवून घेतलं आणि अगदी ते मला हवं तसं तयार करून मिळालं. परंतु वाट किती वेळ घ्यावी लागली यासाठी? 5 महिने. आपण लगेच पण करू शकतो. अशा प्रकारे आमचं देवघर घरी आलं आणि बघा हॉलमध्येच आम्ही सर्व काही ठेवायला सुरुवात केली आणि त्याचे ड्रावर्स वगैरे बरंचसं साहित्य निघालं. आणि त्याच्यानंतरच मिस्त्री जे आले होते त्यांनी अशा प्रकारे देवघर हे फिटिंग करायला सुरुवात केली. देवघर आणल्या मी ते स्वच्छ करायला सुरुवात केली. गोमूत्र घेतलं, थोडंसं त्याच्यामध्ये सोडाखार पण टाकलं मी, कारण अगदी स्वच्छ काढून पुसायचं होतं आणि काही स्प्रेसुद्धा मारलेला आहे. अशा प्रकारे जी काही धूळ घाण देवघरावर साचलेली असते, ज्यावेळेस देवघर तयार करतात त्यावेळेस तर हे पूर्ण स्वच्छ करायचं होतं. तर माझी ही पूर्वतयारी होती. तर मी हे देवघर जे आहे ते 2 दिवस आधीच आणून ठेवलं होतं, कारण गुढीपाडवा 2 दिवसांवर होता आणि अमावस्यासुद्धा येणार होती. तर अमावस्येच्या आदल्या दिवशीच मी आणून ठेवलं आणि म्हटलं पूर्ण स्वच्छ रेडी करून ठेवूया, म्हणजे अगदी आपल्याला त्या दिवशी सहजरित्या पूजा करता येईल. तर बघा अशा प्रकारे मी प्रत्येक पार्ट हा बनवून घेतलेला आहे. देवघराला अगदी 3 मी अशा प्रकारे हँडल लावून ट्रे तयार करून घेतली, म्हणजे मला ज्यावेळेस जो ट्रे हवा असेल त्यावेळेस मी तो ट्रे ओपन करून त्याच्यावर पूजेची मांडणी करू शकते. अगदी खूप मोठा जर केला असता तर ते बरोबर पण नसतं वाटलं आणि एका वेळेस तो उघडणं आणि बंद करणं हे करावं लागलं असतं. तर मला ते नको हवं म्हणून मी अशा प्रकारे 3 ट्रे ओढण्याचे करून घेतले. त्यानंतर खालच्या साईडला जे आहे ते कपाट करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मात्र मी सेल्फ टाकली नाही, कारण मला हे असंच हवं होतं. त्यानंतर 2 ड्रावर तयार करून घेतले. ड्रावरसुद्धा अगदी खूप छान झाले.
तर अशा प्रकारे 1 नंबर आणि खाली 2 नंबर. तर आपण याच्यामध्ये आपली हळदी, कुंकू, अक्षदा, सुपारी बरंचसं काही ठेवू शकतो. नंतर मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेलच मी कशा प्रकारे ऑर्गनाईज केलेलं आहे. मात्र या कपाटामध्ये मी सेल्फ टाकून घेतली, कारण मला इथे थोडंसं सामान वेगळं ठेवायचं होतं. तर अशा प्रकारे देवघराच्या खालीच मी थोडंसं माझ्या ज्या काही वस्तू आहेत देवाच्या रिलेटेड ते ठेवण्यासाठी बनवून घेतलं. देवघराची मेन जी जागा म्हणजे देवं ठेवण्याच्या ज्या पायऱ्या असतात, तर त्या किती असाव्या बरं? एक तर तुम्ही 3, 5 अशा प्रकारे बनवू शकता. तर मी 3 पायऱ्या बनवलेल्या आहेत. तर मी त्या पार्टिशनमध्ये बनवलेल्या आहेत 2 प्रकार. तर मी सिंगल पण ठेवू शकते मला हवं तेव्हा, किंवा दोन्ही अटॅच करून एका वेळेस पूर्ण सुद्धा ठेवू शकते. म्हणजे मला वाटते कधीतरी की आपल्याला काही गरज आहे तर सिंगल लावू शकते बघा अशा प्रकारे, आणि दोन्ही ठेवू शकते. तर हे मी त्यांना अशा प्रकारे सांगून, आणि त्यांनीसुद्धा मला सुचवलं की आपण असंच बनवूया, तुम्हाला पुसायला वगैरे अगदी सोप्या पडतील आणि काढायलासुद्धा अगदी सोप्या पडतील. अशा प्रकारे दोन्ही एकमेकांना जोडल्या जातात आणि ह्या पायऱ्या तयार झाल्या. तर मी 3 स्टेपच्या पायऱ्या बनवलेल्या आहेत. तर आपल्या देवघराला 3, 5, 7 अशा असाव्यात असं म्हणतात. शास्त्रानुसार जर आपण करायचं म्हटलं तर बऱ्याचशा गोष्टी बघाव्या लागतात. तर LED लायटिंग अशा प्रकारे मी टाकून घेतलेली आहे. हा जो आकार आहे ना तो मी व्हिडिओमार्फतच त्यांना सांगितला की मला असा असा आकार हवा आहे आणि त्या ठिकाणी विठ्ठल रुक्माईची मूर्ती हवी आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जास्त करून वारकरी लोकांचं जे दैवत आहे ते आपले विठू माऊली आहे. आणि माझीसुद्धा इच्छा होती की विठ्ठल रुक्माई यांचीच मूर्ती आपल्या देवघरावर असावी, कारण जास्त करून आपण विष्णू भगवानांचं नेहमी नामस्मरण करतो. माता लक्ष्मी, विष्णू भगवान, आपले बाळकृष्ण भगवान, राधाकृष्ण. म्हणून विचार केला की आपल्या देवघरामध्ये आपण विठ्ठल रुक्माई यांचंच अशा प्रकारे मूर्ती स्थापित करूया. त्याच्यानंतर साईडलासुद्धा अशा प्रकारे आपण जाडी डिझाईन टाकू शकतो. तर मी याची निवड अशा प्रकारे केली. आणि तुम्ही जसं खांबाला तर बघितलं असेल, सागवानी खांबाची पूर्ण मेहरब तयार केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी जे शुभचिन्ह दिलेले आहेत ते बालाजीचे शंख, चक्र, तिलक. माझी खूप इच्छा होती की शंख, चक्र, तिलक हे तिन्ही चिन्ह माझ्या देवघरावर असावे. आणि त्याच्यामध्ये कमळाची फुलं, मोर पिसारा, अशी मोर, नाचणारी मोर. हत्ती मात्र मी घेतले नाही. गजलक्ष्मी म्हणतो आपण त्याला. तर आपल्या देवघरामध्ये आपण पितळी गजलक्ष्मी ठेवतोच. तसेच आपली लक्ष्मीची जी मूर्ती फोटो असतो त्याच्या साईडलासुद्धा गजलक्ष्मी असतातच. म्हणून मी हे अवॉइड केलं, कारण म्हटलं जास्त करून हत्ती नको आपल्या घरामध्ये. कारण ज्यावेळेस आपण म्हणतो की हत्तीची सोंड अशी वरती हवी, परंतु तुम्हाला माहिती आहे का, जे हत्ती वरती सोंड करून असतात ते म्हणतात की आता कुठे युद्ध सुरू आहे, युद्धाच्या तयारीला ते असतात उभे. आणि ज्यावेळेस ते सोंड खाली करून शांत उभे असतात, तर आपल्या घरामध्ये सुद्धा शांततेचं प्रतीक असलेलेच हत्ती हवे असं म्हणतात. मला असं माहिती पडलं म्हणून हे सांगावंसं वाटलं. म्हणून मी इथे हत्ती टाकू दिले नाही त्यांना. जास्त करून मला कमळाची फुलं आणि मोर अशाच प्रकारचं हवं होतं, आणि शंख, चक्र, तिलक. म्हणून मी हे छान प्रकारे बनवून घेतलं. आमचं देवघर ज्या ठिकाणी ठेवलेलं आहे तिथे थोडासा लाईट्स प्रकाशाचा थोडा अभाव आहे. काही वर्ष मला हे ॲडजस्ट करावंच लागेल. ज्यावेळेस मी थोडंफार चेंज करेल देवघराची जागा, तेव्हा मात्र देवघर अगदी उठून दिसेल. पण आता कसं आहे, लाईटचा प्रकाश हा थोडा उलट्या दिशेने असल्यामुळे मला एवढं दाखवता आलं नाही, पण मी तसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मागच्या साईडला मी वॉलपेपरची डिझाईन टाकायला त्यांना सांगितली. ज्यावेळेस आपण देवघर बनवायला टाकतो त्यावेळेस आपण आपल्या इच्छेनुसार हे अदलाबदल करू शकतो. आपलं देवघर जे आहे आपण अनेक प्रकारे सजवत असतो. माझं जुनं देवघरसुद्धा मी खूप छान प्रकारे डेकोरेट करायची. नवीन देवघरासाठी मी झुंबरची निवड केली. मी अनेक व्हिडिओमध्ये बघितलं होतं की झुंबरसुद्धा लावलेलं खूप सुंदर वाटतं देवघराला. तर मी मिशो ॲपवरून ऑनलाईन मागवलेलं आहे.
तर याची प्राईस काही एवढी जास्त नाही, अगदी कमी याच्यात मला ते मिळालं. त्यानंतर महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे आपण बऱ्याच देवघरांना बघतो की दरवाजा केलेला असतो, पण मला दरवाजा नको हवा, म्हणून त्याकरिता मी रॉड टाकून घेतला, ते म्हणजे पडद्याची सिस्टीम करण्यासाठी. काही दिवसानंतर आपण बघूच की मी पडदे कशा प्रकारे तयार करणार आहे, कारण मला माझं देवघर अगदी मोकळ्या ठिकाणी आणि उठून दिसेल असं हवं. आणि अगदी म्हणजे आपण ज्यावेळेस पडदे लावतो ना, तर नेटचे पडदे लावल्यानंतर खूप सुंदर वाटतं. तर अशी माझी आयडिया होती आणि त्यानुसारच मी ते देवघर बनवून घेतलं. देवघरावर आपण बऱ्याचदा मंत्र वगैरे टाकत असतो, पण कुठलाही मंत्र न टाकता अगदी साधा मंत्र टाकून घेतला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरीमध्येच सगळं काही आलं. गायत्री मंत्र म्हणतात की टाकू नये असं मी ऐकलं होतं, म्हणून मी ते कॅन्सल केलं आणि रामकृष्ण हरी अगदी साधा मंत्र टाकून घेतला. आणि अशा प्रकारे अगदी छान माझं हे देवघर तयार झालं. तर बघता क्षणी आवडेल असं हे देवघर आणि नवीन पद्धतीचं. पायाला आपल्या त्रास होत असेल तर अगदी स्टूलवर बसून आपण पूजा करू शकतो. सहज आपल्याला कुठलीही वस्तू हवी असेल तर ती लगेच सापडेल असं आपलं हे देवघर. आपल्याला देवपूजेची अरेंजमेंट करता येईल अगदी साध्या पद्धतीने असं आपलं हे देवघर. खरं तर आपण तासनतास ज्यावेळेस देवपूजा करत असतो त्यावेळेस आपले पायसुद्धा दुखतात आणि अगदी सहज आपल्याला पूजा करता यावी, म्हणून हे सुंदर असं देवघर आपण बनवू शकतो. यामध्ये कमी किमतींपासून तुम्ही हवं तसं बनवू शकता. साधारणतः मला हे 40,000 ते 50,000च्या दरम्यान पडलेलं आहे. याच्यामध्ये मी माझी इन्व्हेस्टमेंट कुठली केली बरं, तर मला जे काही वाढदिवसाचे पैसे म्हणा, दिवाळीचे पैसे किंवा माझा मुलगा द्यायचा, मिस्टर द्यायचे आणि माझं यूट्यूबचं पेमेंट, अशा प्रकारे सर्व मी एका गल्ल्यामध्ये साचवत गेली आणि त्यापासूनच हे छानसं छोटंसं देवघर तयार झालं. चौकोनी फळी जी ठेवलेली आहे ती मी बाप्पांची मूर्ती बसवण्यासाठी ठेवलेली आहे. भाद्रपद महिन्यामध्ये ज्यावेळेस आपण बाप्पांना विराजमान करतो आपल्या घरामध्ये, त्यावेळेस मी देवघरामध्येच करील अशी माझी इच्छा आहे. म्हणजे असं वाटतं मला, कारण काय होतं हॉलमध्ये मी बऱ्याचदा करते डेकोरेशन वगैरे, पण खूप वेळ जातो आणि कधी मासिक धर्म आला म्हणजे बाकीच्यांनासुद्धा आपल्याला रावण्या कराव्या लागतात की पूजापाठ करावं असं. तर हे सर्व काही टाळायचं असेल तर आपण अशा प्रकारे जर देवघर तयार केलं सर्व ॲडजस्टमेंटनुसार, तर ते खूप उपयोगी पडतं. आणि देवघर ज्यावेळेस मी घरामध्ये आणलं आणि त्याची सुंदर अशी पूजासुद्धा केली, तर खूप छान प्रकारे सजवलेलं होतं. शंखनाद केला आणि श्रीसूक्ताचं पठण, हे सर्व काही करून माझ्या देवघरामध्ये देवघराची स्थापना केलेली आहे. ज्या ठिकाणी आपल्याला आपलं मन मोकळं करू शकतो, शांत असं वाटतं, ते म्हणजे आपलं देवांचं देवघर. आपल्या घरामध्ये ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी तयार होत असते ते म्हणजे आपलं देवांचं देवघर. ज्या ठिकाणी आल्यानंतर आपल्या वेदना, त्रास, आपले जी काही शंका निशंका असेल ते आपण ज्यांच्यासमोर व्यक्त करतो, ज्यांच्याशी बोलतो आपण, ते म्हणजे आपलं देवांचं देवघर. असं आपलं देवघर का नाही सुंदर असावं? तर आपण ह्या देवघरासाठी किती प्रयत्न करत असतो की अशा प्रकारे तोरण लावू, अशा प्रकारे डेकोरेट करू. काही ना काही आपण सुंदर दिसण्यासाठी आपल्या देवघरासाठी आपण प्रयत्न करत असतो. आणि कसं वाटलं तुम्हाला माझं हे देवघर? अगदी लख्ख असा प्रकाश आणि खाली देवांची रचना. ज्यावेळेस मी सर्व काही तोरण वगैरे लावलं त्यावेळेस खूप सुंदर वाटत होतं माझं हे देवांचं देवघर. तर खूप मनापासून तयार केलेलं आहे. आपण म्हणतो ना स्वप्नातलं देवघर, माझी खूप इच्छा होती. आणि आपण म्हटलं ना कुठली इच्छा आपण व्यक्त केली आणि तीच जर आपण रोज बघत राहिलो तर आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते. तसंच माझं झालेलं आहे. मी बऱ्याच म्हणजे महिन्यांपासून तोच विचार करत होते की मला खूप सुंदर असं देवघर पाहिजे आहे. मी बऱ्याच जणांची देवघरं पण बघितली, परंतु माझ्या स्वप्नातील देवघर माझं असं होतं आणि ते खरंच मनासारखं मी बनवूनसुद्धा घेतलं. तर ज्यावेळेस मी बनवायला टाकलं तर त्यावेळेस थोडं पैशाचं वाटत होतं मला, परंतु माझी जी इन्व्हेस्टमेंट होती, म्हणजे जे जमवलेले जे पैसे होते, त्यामुळे मला काहीच वाटलं नाही. कारण मला रोख रक्कम लगेच काही त्यांना एका वेळेस द्यावी लागली नाही. जसे जसे माझ्याकडे पैसे आले त्याप्रमाणे मी त्यांना देत गेली आणि असं सुंदरसं देवघर माझं तयार झालेलं आहे.
तर यामध्ये साथ लाभली ती म्हणजे सर्वांचीच, की असं नाही की एकाच जणांनी पैसे दिले पूर्ण रोख आणि मी ते देवघर तयार करून घेतलं. सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज माझं हे देवघर तयार झालेलं आहे आणि त्यामध्ये तुमचीसुद्धा साथ मला मिळालेली आहे. ते म्हणजे यूट्यूबद्वारे थोडं का पेमेंट असेना मला मिळालं, पण ते पेमेंट खूप मोठं होतं. कारण माझी इच्छा होती की ज्यावेळेस मला पहिलं पेमेंट मिळेल, मी त्यापासूनच देवघर तयार करेल आणि तीच इच्छा माझी पूर्ण झाली. देवघरासाठी मी स्टूल बनवून घेतलेला आहे बसण्यासाठी. तर त्या स्टूललासुद्धा मी मध्ये बॉक्स तयार करून घेतलेला आहे, जेणेकरून मला आसन वगैरे ठेवता येईल असं. कारण एकही माझी वस्तू जी आहे ती वाया गेली नाही. आपण म्हणतो ना, बऱ्याचदा आपण बघतो की देवघरांच्या खालीच त्यांनी बसायची जे स्टूल आहे तो अटॅच केलेला असतो आणि तो ओढल्यावर स्टूल म्हणून आपण बसू शकतो. पण मला तसं नको हवं होतं. मला सेपरेट स्टूल हवा होता, म्हणून मी त्याप्रकारेच तो बनवून घेतला. आणि ज्यावेळेस मी मांडणी वगैरे करते तर त्यावेळेस 3 स्टेप दिलेले आहेत, त्याच्यानुसार करते. खाली जागासुद्धा दिलेली आहे आणि ट्रे तर तुम्ही बघितले असतील अशा प्रकारे आहेतच ते. तर मला जो ट्रे जेव्हा हवा मी त्याप्रमाणे ओढून त्याच्यावर मी पूजेची मांडणीही सहज करू शकते. आणि निवड करताना मी जास्त करून ऑफ व्हाईट कलरचा निवड केलेला आहे. अगदी खूप पांढरा पण नाही. आणि जो ऑफ व्हाईट म्हणजे जो पांढरा कलर आहे तर त्याच्यावरसुद्धा बारीक एकदम असं आपल्याला दिसणार नाही पुसट असे मोरपिसारे आहेत. पूर्ण याच्यावर पूर्ण सनमायकावर तसेच मोरपिसारे आहेत. अशा प्रकारचं ते सनमायका आहे. आणि वॉलपेपरचं तुम्ही बघितलं असेल सनमायका कसा आहे तो. तर माझी खूप इच्छा होती, मी ज्यावेळेस बघायला गेली त्यावेळेस थोडंफार ऑफ व्हाईट कलर आणि व्हाईट वुडन असं कॉम्बिनेशनमध्येच आपण बनवून घेऊया. तर बघा जे काही बनवलेलं आहे त्याच्यामध्ये काही आमचे जे मिस्त्री आहेत त्यांनीसुद्धा खूप साथ दिली. तर मला जे जे सिम्बॉल हवे होते ते त्यांनी छान प्रकारे बनवायला सांगितले. तर अशा प्रकारे माझं युनिक नवीन पद्धतीचं हे देवघर आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल व्हिडिओंसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा.